आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्र्यांचाही सहभाग. सामान्यांकडनं सकाळी सकाळीच सेलिब्रेशन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये योग दिवस केला साजरा. न्यूयॉर्कपासून मेलबर्नपर्यंत योग दिवसाचं सेलिब्रेशन. ठिकठिकाणी मोठा उत्साह. शक्तीपीठचा विषय संपला. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करणार नाही. चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. लोकसभा पराभवानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता. मुंडेंना राज्यसभेवर पाठवा. देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती. जळगावच्या जामनेरमध्ये 6 वर्ष मुलीवर अत्याचार करून हत्या. संतप्त जमावाकडनं पोलीस स्टेशनवर दगडफेक. वाहनांचीही केली जाळपोळ. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस. सरकारचं शिष्टमंडळ हाकेंची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणावर उपोषण करते ठाम. मुंबईमध्ये आज प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. विधान परिषदेच्या 11 जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेही राहणार उपस्थित. विदर्भ मतदार नोंदणीमध्ये घोळ. आमचे अर्जही ठरवून बाद केले. ठाकरे गटाच्या अनिल परबांचा आरोप. काल झालेल्या पावसामुळे अमरावती आणि वर्ध्यात पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल. भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि अजित पवार आमने सामने. तर जयंत पाटील, दिलीप वळसे पाटीलही राहणार उपस्थित. मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा दुष्काळ. 18 जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस. मुंबईला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा.